उतर रे बाबा नातू बा, उतर ना बाबा. कोणता एक नातू आहे रे बाबा मले. उतर रे बाबा, जीव नको देऊ रे. असं काय हेमाडपणा करून राहिला गड्या तू. नातू बा असं करू नको रे. खरंच रे बापा, उतर रे बापा, उतर रे. हो देवा राजा, उतर रे बापा, असं करू नको. गड्या दगडू असं करतो काय का? असं करतो का? मावतला ऐकत नाही का? उतर रे बाबू, उतर रे, उतर. म्हटलं येले झालं काय रे? येलेच वाटते मी जीव देऊन राहिलो. मी तर फोनवर बोलून राहिलो जोडीचा. पण आता मला याचा फायदा उचला लागेल ना. मेळात कामाला लागेल. तसं काही आता कामधंदे दिवस चालत तर बा काही लग्न करून देत नाही ते. तसं मला आता कसं आडगाडी टाकायला लागेल. नाही उतरत नाही, आपण येत नाही खाली. मी अटीच राहतो आता, अटीच राहतो. दोस्ता दगडू असं करू नको रे बापा. गड्या उतरणं गड्या, उतरणं गड्या. असं काय करून राहिला तू? काय लेखा काय? आमचं काय पाहिलं लेखा? आमच्याकडे तर पाहिलं का आमच्या तोंडाकडे? बाबा दगडू, मी तुला कधीच काही बोलणार नाही बाबा. किती फोनवर बोल बाबा, रातभर दिवस बोल, मी काहीच म्हणणार नाही बाबा तुले. खिडकीत बोल, घरात बोल, दारात बोल, वावरात बोल, कुठेही बोल बाबा. दिवस रात बोल. लागलं ना त्या पोरीला भेटायला जात जाय रोज. पण मी तुला म्हणणार नाही रे भाऊ, काहीच शब्दाने तुला दुखवणार नाही. पण जीव नको देऊ बाबा. मी ना तुला म्हटलं बाबा फोनवर बोल नको. गुन्हा केला तो. कानाला कानखडी आता म्हणणार नाही तुले. पण जीव नको देऊ रे बाबा. कोणता एक नातू आहे रे बाबा माया. गड्या नाम दे, सांग रे गड्या, समजून सांग रे. दगडू असा करू नको बरं. तू म्हणशील तर बा आता लगन देतो तो याला. उतरतो खाली, उतरतो खाली, उतर ना. जीव घेऊ नको देऊ ना बाबा. असं काय असं हेंबाळेपणा करून राहिला का तू? हो रे बा, आम्ही आत्ता लगन देतो तुझे. झटकनी पटकनी लावून देतो बाबा. उतर फक्त खाली, खाली उतर की तुझे लगन देतो लावून. तेच वाटतं मी जीव द्यायला चालू अटीवर. नाही, मी फोनवर बोलायला आलो खाली, नेटवर नसते बोले. पण जाऊन दे आता, संधीचं सोनं. फायदा घेतो मी पुरा. बरं मग कधी देता मला लग्न करून? 3 महिने झाले मी तुमच्या मागे लागलो ना नामदेव. तुम्ही म्हणता काय म्हणता, वावराचे कामं चालू गळ्यात. थांब. महाबाई बोट नाही घेऊन राहिला, कोणीच बाई बोट नाही घेऊन राहिला. फोनवर बोलतो तर मग आबाला त्रास होती. काय तर म्हणते फोनवरच बोलतो म्हणते 24 तास. साऱ्या गावात माझं गेलं मग आबानं. मला फोनवरही बोलत नाही म्हणा बायकोसोबत. बाबा आता देतो तुझे लग्न करून. पण तू उतर बाबा, फोनवर कितीही बोल. मी म्हणतो रातभर दिवस बोल, काहीच नाही मला, काहीच त्रास नाही. उतर फक्त तो खाली, उतर बाबा. खरंच दगडू तू उतर फक्त खाली. लग्न देतो तुझ्या करून, टेन्शन नको घेऊन. तो अरे बाबू उतर रे दगडू, उतर. नक्की ना? फोकाड्या नाही मारत ना? नक्की देसान ना करून? हे कसं खाली उतरल्या हात वर करता नाही उतरत नाही मी. हटून कुदतो खाली. अरे ना तू बा, नक्कीच 100% तुझे लग्न करून द्यायला होतो ना. आत्ता फोन लावायला लावतो मी नामदेवले, पोरीच्या बापाले. तू फक्त उतर बापा. मावर भरोसा आहे की नाही तुले? तुझ्या मोतीरामावर भरोसा आहे की नाही दगडू? मा म्हटलं ऐकत नाही का तू? उतर रे बाबू, उतर बरं खाली. मी देतो ना तुझे लग्न करून, टेन्शन न घेऊन. तो का दगडू असा करतो काय बे? आमच्या तोंडाकडे तर पाहिले का असं करतो काय का? आपला दोस्ताना किती भारी दोस्ताना आपला. आणि तुले का जीव देऊन राहिला टाकेल सोडून? काय लेका दोस्तानी लाज गमवली रे लेका दगडू तुन लेका. काय लेका जीव देऊन राहिला ले. लग्न म्हणजे पक्क व्हायला ना, व्हायचंच राहिलं ना फक्त. त्यासाठी जीव देऊन राहिला. देतात ना नामदेव लग्न करून. उतर ना तू खाली, उतर रे बाप. उतर रे बापा दगडू, उतर. मी झटकन पटकन देतो बा ते लग्न करून. हो उतरतो खाली. जमलं रे बापा. मला करायला आलतो काय झालं काय. जाऊ दे, जे होते ते चांगल्यासाठीच होते. उतरतो खाली आता. कारण आता तुला ऐकू येऊन नाही राहिला का? आता एवढं म्हणून राहिलो आम्ही 4 लोक. तुला का काय समजते की नाही लेका दगडू? ह्याच्या हेंबाळे काम करतो लेका. उतर खाले, उतर बरं पटकनी. ये बरं खाले बाबू, ये रे. हो शोभला रे तुले हे? हे असं करणं शोभलं? पाण्या टाकीवर जाणं आणि असे धंदे करणं. लग्नासाठी जीव देऊन राहिला लग्नासाठी? एवढा खातोय ना का तू? एवढा खाव करून राहिला का लग्नासाठी? एवढा करून राहिला खाव बापा तुले काय सांगू, खाव खाणे पुरा नितात व्हायला. रातभर रात गाजवते पुरी. काय मी तर म्हणतो वा काय वाल्या करते काय माहित. रात्री सुरूच असते फुसफुस वाकय म्हणजे. काय सांगू तुले? सांग आता. याची होणारी बायकोच आहे ना. आज ना उद्या लग्न होईनच. पण हा बोऱ्या फोन काही सोडत नाही. लेका दगडू, लेका असं करायला नव्हतं पाहिलं का? आमचा जीवात जीव नव्हता राहिलता. अरे लेका दगडू तुले शोभलं काय रे? शोभलं तुले हे? अरे म्या काय केलं सांगा ना तुम्ही. काय केलं म्या? हे टाकीवर जोडून, पाण्या टाकीवर जोडून तू काय करून आणता हे असे रिकामे धंदे?
बस एवढं बोलू नका. चला घ्या घरी घ्यायला, दुसरं काहीच नाही. घ्या घरी. हा चाल घरी जा. चल चला बुडवा चला. हा चाल लवकर नालाय का चाल. बायकोसाठी होणाऱ्या बायकोसाठी जीव देते तो. अरे लग्न होतेच ना आज ना उद्या. त्या कामधंदे गडबड आहे म्हणून राहिलं. आटापले कामधंदे घेऊ बापा पहिले देतो ना आम्ही झमकून. आम्ही का ठेवणार आम्हाला समजत नाही का जवान पोरगा आहेस म्हणून तू राहिले जात नाही. एक शब्द दोन शब्द सारे शिल्लकच बोलते जरा. डॅनी तू जीभ जराशी आवरत जाय बरोबर. तू काहीच बोलते लेका बरोबर नाही. ही प्रेक्षक पाहतात ना हसतात ना मग. अरे बापा चाल लावतो त्या पोरे बापाला. अरे हातभर फाटली येलेच वाटलं मी जीवच देऊन राहिलो. पण मी का आता जीव देणार बा. मी तर दुसरंच काम करून घालतो वर जाऊन. तुम्ही मला फोन करून काढला आणि पाण्याच्या टाकीवर काय करून राहिले तुम्ही. काहीच नाही ना खाली नेटवर्क नव्हतं येत. मग वर गेलो पाण्याच्या टाकीवर. हे गावातली हाडवाई आली. काय तर जीव देतं काय जीव देतं काय झालं माझं. असा विषय होता दुसरं काहीच नाही. म्हणून मग तू एखादा फोन कट केला बापा आणि याच्याशीच बोललो. मग असे पागल धंदे नका करत जा बाबा तुम्ही. आणि काले जा लागते तुम्हाला पाण्याच्या टाकीवर. किती उंच असते ते टाकी. तटून खरंच तोलगिल गेला तर काय येते. जात नका जात जाऊ. असे कामं नका करत जाऊ बा तुम्ही. माझ्या एकदा जीवात जीव नाही राहत मग. नाही ना मग आता कसं गलत फहमी झाली ना. आता मी फोनवर बोलायला गेलो न्यायला झाडलं जीव द्यायला गेलो असं झालं ना ते. जाऊ दे तो विषय सोडून दे बरं. आता ही नाही आपलं लग्न होते झटकीपट. हाव आता काय घुसलं बाबा तुमच्या मनात. झटकीपट कसं काय लग्न होईन आपलं. टाइम आहे अजून. काय नव ते पाणी टाकीवर चढलो की नाही मी. यायला असं वाटलं घातलेले लग्नासाठी चढला का बा. सारं म्हणजे भांबरलेच होते. डायरेक्ट घाबरलेच होते ना. डायरेक्ट मला आवाज देणार गड्या लग्न देतो करून. जीव नको देऊ पण यायला माहितच नाही मी फोनवर बोलून राहिलो म्हणून. लग्न नाही झालं चालते आपल्या लवकर. पण हे असे हेंबाळे कामं नका करत जाऊ. बरं बापा. नाही तर मग काय असते सोय. नाही ना आता ते झालं ते आता अनाथ झाला. आता काय करू सांग आता तू. माझी काहीच चुकी नाही ना. पागल कामं नका करत जाऊ बापा. पाण्याच्या टाकीवर विकेवर चढणं. मला माहित पडलं पाण्याच्या टाकीवर चढले बापा. माझ्या जीवात जीव नव्हता. काहीच माही करत नका जात जाऊ तुम्ही. असं माझा विचार करत जा जरासा. नाही आता नाही करणार मी असं म्हणता. आता नाही करणार असं. आता नाही कधीच नाही झालं पाहिजे असं सांगून राहिली मी. अशा अनघड कामं तुम्हाला लय जमतात बापा. आता नाही. आता पाण्या टाकीने कुठेच नाही जात. झाडावर बी नाही चढत मी. तू शपथ आता हे धंदे नाही. याच्यामुळे जमलं बी. लग्न बी होऊन राहिलं ना. तो सांगतो करत नाही. हे म्हणजे पुरे असे म्हणजे गाठले जे टर फाटेलच आहे. काय जमलं म्हणून राहिले बापा तुम्ही. जाऊ दे आता 16 विषय. काय मा या पोरीचं नुसतं हेच चालू राहते. रात्री फोन दिवसा फोन. मी तर सगळी कंटाळली बापा या पोरीले. चिटकली फोन. नुसतं या पोरीले फोन. इकडे यावं तुम्ही. इकडे या बरं. पहा बरं तुम्ही. हे पान काय आहे तर दिवस रात हा काय धंदा आहे तर. जरासं काही चेन नाही बा या पोरीले. पान तिची तब्येत किती हल्ली तर. या तुम्ही इकडे या. काय बा हे पोरगी असेल तर असं बाई. बस झालं ना लग्न होते ना तुझे. थांब ना जराशी. एवढी काय बाबा उठली सुटली फोनवर आम्हाला परेशान करू राहिली बाबा तू. बाबा तुम्ही तर मी फोनवर बोलून राहिले तर म्हणजे तुम्ही का परेशान होऊन राहिले का. आता कोणी बोलते बाबा फोनवर. मला लग्न पक्क व्हायला आहे ना आता. हो बाई पिसाट होशील ना. एवढा 24 तास असते का काही. काही भान असते. अर्धा घंटा 1 घंटा बोलले तर काय आम्हाला काही नाही बाबा. रात्री फोनवरच दिवसाही फोनवरच. कशाचं चित नाही ना. यात ना खायात ना कशात. हे एवढं बापा खायचं काही. पोरीचं काचच मन नाही लागून राहिलं ना. खायात ना प्यात. काही बाहेर जात नाही. कोण्या बायाशी बोलत नाही. घरातच घुशेर राहते ते घरघुशी. आता काय लोकांच्या घरी जाऊन बसत जाऊ काही. काही बोलते तू तर बरं नाही का. पोरीच्या जातीने घरातच राहिलं तर. पण 24 तास फोनवर मग तू. म्हणूनच घरात राहून राहिली ना. लग्न पक्क व्हायच्या अगोदर नाही राहायचं तू घरात. आया बायासोबत बोलत जायचं. आता मोठी घरात राहून राहिली. बापा तिचा बंदोबस्त लावून टाका बापा. लग्न करून टाकायचं. आदर्श जसं ते म्हणतील तसं बापा. हे फोनवर बोलू बापा पागल झाले तर काय करसा. अगोदर तिचं लग्न करून टाका बापा. काही ऐकायला पुरत नाही कोणाचं. बाईला काही समजूनच राहिलं बा पोरीले. उठली सुटली फोनवर बोलते. अरे काय माय बापाचा काही विचार करते की नाही. आम्ही ना किती स्वप्न रंगायला की दिवाळी झाली की चांगलं लग्न करू. जंक्शन करू. पीक पाणी येते आपल्याजवळ. कोणती एक पोरगी आहे. पण काय असं ते बाबा हे आदर्शर का मान. काय तुम्ही काय करायचं आहे. आई बाबा तुम्हाला कसं समजत नाही. आता कोणी पोराचं लग्न पक्क झालं की बाबा आता फोनवर बोलतातच ना. पहिला जमाना नाही राहिला आता. तुम्ही बाबा मला असे हळहळच करून एवढं नसते हो
काय पिसाट्यासारखं कोणी बोलत? हा, रात्री हायच बोलणं, दिवसाही हायच बोलणं. हा गेले गेली तर हायच बोलणं. म्हणजे जरासा काही तुझ्या हातचा मोबाईलच नाही ना खाली? 24 तास मोबाईल जवळच आहे ना तुझ्या? चाल, जास्त बोल नको. चाल चला. तुम्ही बापा त्या नामदेवरावले लवकर फोन लावा आणि लवकर कसं हिचं लग्नाचं अटपून टाका बापा. मला लय घाई व्हायला बाबा, कधी होते लग्न आणि कधी नाही. हो पाहतो. थांब थांब थांब, बजेटच बसवतो मी आता. हे जास्तच झालं आता. रोज 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 तेच ते. आज कार्यक्रमच करून टाकतो मी आता. फोन लावतोच मी नामदेवराव. माय बाप्पा निवळ ओळा नाही आहेत बापा. समजून नाही घेत नाहीत पोरीले की पोरीचं लग्न झालं आता पक्क, की बोलतच असतात फोनवर. काहीच नाही. ज्यापासून मी फोनवर बोलायला लागले त्यापासून मला हळहळ करतात. बस झालं बोलणं. काय आता हे लग्न पक्क होईल पोरीले बोला नाही वाटत का पोरासोबत कोणी? दगड्या नामदेव पाय रे, काय म्हणे फोनवर बोलत नाही. पाय चिटकला डबल फोनवर. सांग असा आहे हा दगड्या, सांग तू. अरे त्या फोनमुळे काय मी तर म्हणतो पागल होते का काय माहिती. समजो गड्या थांबेल पुरत नाही. असेच नाटकं करीन ती तंबे करीन. एखाद्या दिवशी रोगवर जडापास ना घेऊ. आज तरी उतरवलं आपण टाकी होत. उद्या जर रोगवर फोगर घेतलं यानं तर काय तर हे लोकांना देत नाहीत आपलं घोरून. हा करायला लग्नासाठी घोर यानं काही नाही उडवा तसा करणारा पोरगा आहे काय तो? हा ते धंदे करणारा नाही तो. रोगर फोगर घेणारा आहे का राजा? बरे पण आता पाय ना आपण काय म्हटलं द्यायला चाल. हा थोडंसं आपण तुझ्या घरी गेल्यावर काहीतरी करू, बोलू. हा पाय अजून येते का तू? चिटकला डबल फोनवर. हे फोनचं मोठे म्हणजे आशकी लागेल आहे भाऊ. फोन सोडतच नाही तो, दिवस रात फोन. येईन ना, एवढे काही केले नाही चालत नसते. येईन तो. नामदेव तुनं लय डोक्यावर घेतला गड्या, लय लाडवला तो लयच तुला सांगतो. हा तुझ्यामुळेच हागून राहिला तो असा. इतरायला धंदे करून राहिला. मी ना सरकारला ठेवायला जायला चांगला. पण तू जास्त लाड करतो ना त्याचा. बापा त्याला काय मारू का मी? सोडू द्याले? अरे काय तुम्ही, लग्न झुटल्यावर पोरं बोलत असतात फोनवर. एवढं तेवढं सहन करावंच लागते. आता तुम्ही म्हणसान मग बोलूच नका. बरं फोन हे एकामेकाला समजून घ्यायचं माध्यम आहे. एकामेकाविषयी जाणून घेऊन राहिले ते. हा लग्न झाल्यावर बांधत नाही, मग भारी जात नाही पुढे. आपल्या जमान्यामध्ये किती भारी जात जाय. बायको सरमे नवऱ्याले, नवरा सरमे बायकोले. हा बायको येणार नवऱ्या जो, नवरा जाय ना बायकोच, अशी कंडिशन होती आपली. हा किती बेकार होतं. आता जाय का तसं? नाही मा ते म्हणणं नाही. तुम्ही एकामेकाला जाणून घ्या ना. पण एवढं असते का 24 तास? अरे चादरीत वाकईत बी राहती, झपता बी. हा बरोबर आहे का हे? म्हणतो तुम्ही ते बास कालेच टाकता. दूर टाकत जा तिकडे कोपऱ्यामध्ये एखाद्या. त्याला एकटाच पडे राहू देत जा ना. मी तर म्हणतो तुम्हाला त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त त्रास होऊन राहिला. फोन नामदेव. हा लावून तू फोन लावून त्या पोरीवाल्याला फोन लाव तू. थांबा, आला तो दगड आला. नामदेव झटकन लावून देतो लोक. आताच पाहिजे ना तर आपण पुढे आलो हा मागं लटकला फोनवर. हा फोनवर जास्त बोलते, याचं झटकून पाहायचं बरं. पुरीच्या बापाला लाव फोन पटकन. हा गडी पहिलेच तर जीव द्यायला गेलता बा टाकीवर. जीव दिल्यापेक्षा हा बरं आहे ना झटकन पटकन लगन लावून देऊ ना. त्यापासून ऐकूनच राहिलो राजा तुमचं. जीव द्यायला गेलता. मी कुठे जीव द्यायला गेलतो? काही राजा बोलत राहता तुम्ही. हा पाण्या टाकीून काय गाव गोवून राहिला का तू? अरे काय होतं तुला पाण्या टाकीवर? हा काय तितंबे काय होते तुझे पाण्या टाकीवर? जीव द्यायला नव्हता गेलता तू तर. बापा बुधबा तुम्ही भलतेच टेन्शन घेता. अरे बापा तो फोनवर बोलायला गेलता. हो बापा मला भेटूनच गेला तो. म्हणे नामदेव भाऊ गावातले लोक लय मला परेशान करून राहिले. खाली बसलं तर बोलू नाही देऊन राहिले. मी पाण्या टाकीवर जाऊनच बोलतो. मी ना म्हटलं याला पाण्या टाकीवर जाशील बाबा तर लोक म्हणजे हा जीव द्यायलाच गेला. तेच झालं. गड्या तू साऱ्या गावात चावटाच गड्या. सारी मिली भगवत जायला तरी मला तू काही सांगूच नको. याचं लोकांनाच दिलं. त्या पुरीच्या बापाला फोन लावतो आता. पटकनी फोन लावतो. लवकर फोन लाव. याचं झटकनी उरकून टाक आता. काय तुम्हाला मला लग्नाचं पडलं राजा. थांबा ना दिवस येऊ द्या ना. चांगलं जमके करणार नामदेव करून आला लग्न चांगलं. माय पीक पाणी आलं की झालं. हा थांबा ना. आता फोनवर बोलून राहिलं तर बोल द्या. आम्ही एकामेकाला समजून घेऊन राहिलो. समजून घेऊन राहिला लग्नाच्या अगोदर थिर आणशील तू तर बाबा. भेटतो करतं जाशील बाबा कुठे घेऊन एखाद्या लॉजवरून करशील घोर लग्नाच्या अगोदर लेकरं. बाबा नाही रे बाबा. लग्न याचं पहिले कारवा मोती राव. बाबा आजकालच्या जेवण पोरीचं काही सांगता नाही. सरच माहीत असते बाबा. आपल्यासारख्यात का झांबून ही हा कधी भेटून येईन पोरीला काही सांगता येत नाही. नाही याच्या लग्नच उघड्या नामदेव पाहिजे लग्नाचा पाय काय तर पटकनी पाय काय. बरोबर आता तुम्ही एवढे गडबड करूनच राहिले तर मी फोन लावतो बा पोरीवाले. त्याचं काय म्हणणं काय नाही पाहतो.
अरे नामदेव भाऊ जाऊ द्या ना, मग पाहू ना आपण दिवे झाल्या नांग दिवेले मस्त तापून लग्नाचं मग डीजे मिजे सांगितले जाते. तर पोरीचा बाप हॉल माल करणार आहे, म्हणजे तिचं बी लग्न जमकेस करणार आणि तिचा बाप आपण सारं जमकेस करू ना. आशाची निराशा करू नका बा, आदर्श होईन फायदा नाही होणार काही ना. मा स्वप्न पुरं होईन ना तिचं स्वप्न पुरं होईन. जिंदगीभर हाय हाय करत राहू बा. थांबणार तू गडबड न करू ना, थांबतो मी फोन लावून तर पाहतो काय म्हणते काय नाही तर फोन तर लावू दे. बरं बरं लावा जमते. नामदेव भाऊ आपल्याकडूनच आहे. नामदेव भाऊ काय लग्न लावून देणार आहे का माय जमकेच करून देणार आहे. आता बुड्ढे समाधानीसाठी कसं लाईन नामदेव भाऊ फोन माझा श्रीले आता. त्याच्या नशीन जमत तर मला देतो नंबर, मी लावतो फोन त्या पोरीवाले. थांबा बुड्ढे बा मीच लावतो फोन, टेन्शन घेऊ नका लावतो. हॅलो युवाई, मी बोलून राहिलो नामदेवराव. राम राम हो युवाई, राम राम. राम राम. आता तुम्हाला लयच आयुष्य आहे नामदेवराव, मी आता तुम्हालाच फोन लावून राहिलो, तुम्हालाच लावून राहिलो फोन. बरं बरं युवाई, आता मी काय म्हणतो कसा काहीतरी पाहता का मग आता लग्नाचं कसं पोराचा आबा लयच घाई करून राहिले. अरे बापा मी बी त्याच्यासाठीच फोन लावून राहिलो तुम्हाला. इकडे गडबड होऊन राहिली थोडीशी, लई बिघडून राहिलं वातावरण, त्यासाठी मीच तुम्हाला फोन लावून राहिलो की कसं कधी अटकता बुवा. तुम्ही सांगा बा काय आहे तर अटप्याचं, आम्ही तर तयारच आहो बा, आम्हाला काय तुम्ही पहा बा. कसं पोरीच्या इच्छा असता कसं लग्न चांगलं व्हा धमूक टमूक, कसं समजा पोरीनं कसं दुसऱ्या पोरी लग्न पाहायला असता कसं पोरी जाय कसं निर्णय घ्या बा तुम्ही. नामदेवराव मला तर आज आदर्श कराडून राहिलं, पण मला आता ते कसं पोरीच्या मनाकडे पाहा लागते, पोरीकडे पाहा लागते, ते टेन्शन येऊन राहिलं खायचं. आणि आता कसं आपण जमके लग्न करू शकत नाही, सारा कसं वावरात सारा खर्च झाला ना, खत दिवाळीमध्ये भिजवाईमध्ये दिवाळीपर्यंत करावं मग असं अंदाज होता. दिवाळी मिवाई झाल्यावर पाहिलं असतं, पण खायचं काय हे पोरगान पोरगी गडबडच करून राहिले. मा माय पोरगी तर फोनवरच चिटकेल असते बा, काय करावं काय मा बायकोचं डोकं दुखते करावं काय. तुमची येईन सदागदामध्ये म्हणूनच राहिली लग्न त्या पुरीचं करून हे फोनवर बोललेलं असते, पागल झाली तर बरं सांग काय. त्या बापा इकडे तेच परेशानी आहे ना, त्या पोराचा आबा कुरकुर करून राहिला मा भाऊती काय करा. माझी इच्छा होती की दिवस झाल्यावर पण करू काय आता. तो बुडा येऊ बसून राहिला. तुमचं म्हणणं बरोबर आहे, इनीचंही बरोबर आहे. कसं फोनवर बोलता बोलता सटकले तर काय करसाल, या बुड्याचंही म्हणणं बरोबर आहे. पण काय करा काय सुसून नाही राहिलं राजा ही बाई, कसंच काय करावं कसं यायला समजून सांगून मी समजून नाही राहिली. मा बोलायला रोज सांगतो मी बाई फोनवर बोलणं एवढं चांगलं नाही. बरोबर तुम्ही पाहा काय लग्नाचं कसं काय करतात तुमच्यावर आहे सर. कसं कसा येवई माहीत काही आदर्श करायला इच्छाच नाही, पण हे फोनवर जास्त बोलून राहिले तर कसं आणि आता हे वावराचे कामं धंदे आहेत ना सांगा. आता फवारणार निंदणार वाया मारणार हे कामं करा की याच्या लग्नाकडे पहा. मोठं म्हणजे असं लग्न करायला गेलो तर इकडे सारा पडीत आता कामधंदेत आहेत बापा. असाही दिवस म्हटले तर कामधंदेत आहेतच. म्हणून राहिलो तुम्ही निर्णय घ्यावा, आम्ही निर्णय घेत नाही. तुम्ही सांगा काय करायचं आहे तर. तेच नाही नामदेवराव मा एवढंच म्हणणं आहे की कसं तुमच्या गळ्याला तुम्ही थोडंसं आवरा, कसं एवढं फोन करू तो म्हणावा पाहुणे बोले सांगा. बरोबर नाही एवढं फोन करणं. कसं मा घरचे परेशान होते, मी तर काही घरीच नसतो, पण तिले असं ते थोडं हे वाटते. ते होऊन जाईन होते काय मोठी गोष्ट आहे का राजा, काय राजा माणसं आहे तुम्ही, त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही, ते बिलकुल होऊन जाईन टेन्शन घेऊ नका. बरं बा मग काय कसं दिवाळी लोक काय आपण लग्नाची गोष्ट काढू नये, दिवाळीलेच पाहू कसं पीक पाणी येते लग्नही जमके होते सोयरे धायरे येतात. आता सारे या मागे कामं चालू आहेत शेतीचे, आपले काही नोकरदार कसं काही म्हणजे सोयरे नाहीत पावसाळ्यात येतील म्हणून कसं म्हणून कसं मा म्हणणं आहे बा दिवाळी झाल्या. बरं मग दिवाळी झाल्यावरच पाहू. जाऊ द्या मग काही टेन्शन तुम्ही घेऊ नका आणि मला देऊ नका मग. पण कसं बुड्या गिड्याचा फोन आला तर काय जा आणि ते सारं हँडल मारतो मी, टेन्शन घेऊ नका. फक्त कसं आमच्या पाहुणे बाले कसं आवरा फक्त थोडंसं की म्हणा बा एवढं फोन ना करत जो बरोबर नाही. मी काय म्हणतो तुम्हीच पोरगी वावरात घेऊन जात जा ना, निंद्या गिंद्याले काही चिल्लर चाललर कामं करायला जा, वावरात गोत काढी उपटापट करायला जा. कसं धंद्यात गुतवली की मग इकडे काही फोनवर काही आठवण येत नाही.
आता पोरगी घरी ठेवली की मग कसं फोन फोन हा करते दिली मॅसेज ते करते आली मॅसेज असं होते ना ते. हा कामात गुंतवली टेन्शन नाही होत ना. कामातच गुंतवते मी पोरीले ना. बरोबर नाही ना ते. काय राजा सोबत नाही ते. आता पोरीला कसा का वावरात नाही बा. तुम्ही काय म्हणता काय तर बा हा कमाईला नाही लागला पोरीला वावरात नेऊन राहिला असं होईल ना. आम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगून आणू पोरीला वावरात नाही फोनवर बोलणंच बंद होऊन जाते बस ना. बरं बरं बा ठीक आहे मग. हा हा चला मग येऊ ठेवतो फोन. चला मग मित्र उरीत भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. हे अशात मग लग्नाची लफडे. कोंबडीच्या पायाला दोरा बांधला साखर गुळा करून घेतला की फोन सुरू झाले. फोन सुरू झाली की मग पिसाटच होते माणूस. असं आहे मग.